पुणेमध्ये एका कॅब चालकानं IT क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीचं अपहरण केलं, तिच्यावरती अत्याचार केला आणि त्यानंतर कॅबनं प्रवास करणाऱ्या तरुणींच्या सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 2017ला प्रत्येक ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये एक पॅनिक बटन तयार केलं गेलं, जे GPS सिस्टीमशी जोडलं गेलं आणि ज्या भागात हे बटन दाबलं गेलं आहे तिथून जवळच असणाऱ्या पोलीस स्टेशन किंवा 112 क्रमांकावरती हा कॉल जाईल आणि त्यानंतर तात्काळ त्या चालकास किंवा ज्याला वाटतंय ज्या आपल्यावरती भीती आहे किंवा आपणास इथून धोका आहे त्या व्यक्तीला काही मिनिटांमध्ये पोलिसांची मदत मिळावी हा हेतू या सगळ्या मागचा होता। गेल्या काही वर्षांपासून हे पॅनिक बटन कामच करत नाही असा समोर आलेला आहे आणि त्यामुळेच याचाच डेमो आपण करणार आहोत। मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तालयासमोर। माझ्या पाठीमागे पाहत असाल तर हे आयुक्तालय आहे। आता आपण इथे डेमो करूयात की खरंच हे बटन दाबल्यानंतर पोलिसांची मदत मिळते का, GPS प्रणालीद्वारे हे खरोखर कार्य करतं की नाही करतं। चला माझ्यासोबत। प्रत्येक कमर्शियल कॅबमध्ये अशा प्रकारची पॅनिक बटनं या ठिकाणी लावण्यात आली आहेत। म्हणजे हे एक पॅनिक बटन आहे जे प्रवाशासाठी आहे, आणखीन एक पॅनिक बटन आहे हे देखील प्रवाशासाठी आहे आणि समोर ड्रायव्हरसाठी एक बटन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आता हे काम करतं का, आपण पोलीस आयुक्तालयाच्या समोर आहेत, आपण याला या ठिकाणी प्रेस करूयात। म्हणजे आता घड्याळ तुम्हाला दाखवतो, या घड्याळामध्ये 2:39 झालेले आहेत आणि यावेळी आपण हे पॅनिक बटन या ठिकाणी प्रेस करूया। मी पॅनिक बटन 2दा-3दा प्रेस केलंय। हे खरोखरच काम करतं का आणि पोलिसांची गाडी येते का याची आपण वाट बघूया। 2:39 घड्याळामध्ये झाली आहेत आणि आपण आहोत पोलीस आयुक्तालयाच्या समोर छत्रपती संभाजीनगरचा। त्यांचा 212चा रिस्पॉन्स टाइम 8 ते 10 मिनिटाचा आहे आणि तो महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट आहे। आपण वाट पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयासमोर 2:39 हे पॅनिक बटन आम्ही दाबलं होतं। आता घड्याळात 3:03 झाली आहेत, म्हणजे जवळपास 22 मिनिटं झाली आहेत आम्ही मदतीची वाट पाहतोय। हे पॅनिक बटन दाबून आम्ही 22 मिनिटच काय अख्खा दिवसभर जरी इथं थांबलो तरी आम्हाला कुणाची मदत मिळणार नाही। त्याचं कारण आहे हे बटनच काम करत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये यातलं एक आणखीन वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकच बटन आहे, म्हणजे जे ड्रायव्हरच्या बाजूला। पुण्याला जे जातात त्यांना 3 बटन पाहायला मिळतात, एक इथे, एक तिथे आणि एक ड्रायव्हरच्या साईडला। जी पुण्याची पासिंग आहे, पुण्याला जे पासिंग करतात त्यांना 3 बटन या ठिकाणी मिळतात आणि संभाजीनगरमध्ये एकच मिळतात। म्हणजे जर मला या ठिकाणी काही झालं तर मी ड्रायव्हरच्या पलीकडे जाऊन कसं बटन दाबायचं आणि तोच जर त्या ठिकाणी माझ्यासोबत काही अप्रिय घटना करत असेल तर तो मला तो कसं दाबून देईल तेही आपण पाहणार आहोत। चला माझ्यासोबत। पुण्यातल्या व्हेकलला 3 बटन असतात, म्हणजे एक ह्या बाजूला, एक या बाजूला आणि एक ड्रायव्हरसाठी इथे लावलेलं असतं। म्हणजे आणि संभाजीनगरमध्ये तुम्हाला कुठल्याही अशा कॅबमध्ये गेलात तर एकच बटन पाहायला मिळतं, ते म्हणजे हे इथे ड्रायव्हरच्या बाजूला हे बटन आहे। हे किती जरी तुम्ही प्रेस केलं तरी कुठलाही अलर्ट जात नाही, ही तर वस्तुस्थितीच आहे। पण प्रश्न आहे की जर हे पॅसेंजरच्या सिक्युरिटीसाठी असेल आणि पॅसेंजर मागे बसलेला असेल आणि ड्रायव्हरपासूनच त्याला जर धोका असेल तर त्याने हे बटन कसं दाबायचं आणि ड्रायव्हर त्याला दाबू देईल का? त्यामुळे हे बटन नेमकं कुठं असावं याचे सुद्धा अजून नियम दिसत नाहीत संभाजीनगरमध्ये आणि एका ठिकाणी एका शहरामध्ये 3 पॅनिक बटन आणि संभाजीनगरमध्ये मात्र फक्त एकच पॅनिक बटन। माझ्यासोबत एक कॅब चालक आहे, आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया। कधी हे बटन बदललं आणि हे कधी काम केलंय हे तुला आठवतं का? नाही, हे 2017 पासून चालू केलं तर RTO विभागाने
पण सध्यापर्यंत काही चालू नाही झालं आहे. आता मुंबईत एक किस्सा घडला होता, ड्रायव्हरला मारून टाकला होता अक्षरशः. तरी पण तो आजपर्यंत म्हणजे त्याला मदत भेटलीच नाही. मारून टाकलं म्हणजे ड्रायव्हरची सेफ्टी नाही ना, कस्टमरची सेफ्टी, नुसतं पैसेच काढायचे फक्त. म्हणजे किती पैसे लागतात एकदा लावायला? सर या ते प्रत्येक वर्षी 2 वर्षानंतर जे पासिंग होत असते ना, तर त्याच्या म्हणजे कम से कम 15-16 हजार रुपये GPS ला लागतात. त्यात विथ पॅनिक बटन राहतं. म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळेस पासिंग करायची, सरकार चेंज असतं, चेंज असल्यामुळे तर मग ते प्रत्येक वेळेस नवीन टाकावं लागते, नवीन कंपनी, नवीन टेंडर चेंज होतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस 15-15, 20-20 हजार खर्च करायला टॅक्सी चालकाला परवडत नसतं. टॅक्स भरणार का, तो GPS बसवणार का, पॅनिक बटन बसवणार का, आरटीओ एजंटला पैसे देणार. एजंटसुद्धा 5-5, 10-10 हजार घेतल्याशिवाय काम करत नाही, जेन्युअन काम नसतं. 2017 पासून कितीदा प्रयोग केला हा की हे आपण दाबून बघू, काही सक्सेस झालं का कुठे? नाही, कुठंच नाही झालंय, कुठंच कामच नाही, करत नाही. कामच नाही करत ते. दुसऱ्या म्हणजे कामच अक्षरशः कामच नाही करत. तर म्हणजे आपण साधं बटन जरी मित्रांनी दाबलं, कस्टमर प्रत्येक कस्टमर विचारतो हे काय, आम्ही सांगतो संकल्प आहे, होणार आहे, 112वर कॉल जाणार आहे, नंतर येणार आहे पोलीसवाले, होणार आहे. कस्टमर दाबून पण बघतं, मी दाबून बघू का असं विचारतात, दाबून पण बघतं, कोण नाही येत. ते साधं नुसतं विनाकारण म्हणजे जर चालू करायचं तर लवकर तात्काळ चालू करावे, ही आमची विनंती आहे. आपण पाहिलं तर 2017 पासून हे पॅनिक बटन असून अडचण आणि नसून खोळंबा आहे. त्यामुळे या सगळ्या पॅनिक बटनच्या घोळामध्ये प्रवासी पॅनिक आहे, ड्रायव्हर पॅनिक आहे आणि यात फायदा फक्त RTOचा झालाय. कारण RTOला 15,000 रुपये एका व्हेकलच्या मागे पॅनिक बटन लावण्यासाठी मिळालेले आहेत. त्यामुळे हे पॅनिक बटन म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा झालाय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.